विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी गंगाधर हंडे आणि आज आपण या व्हिडिओमार्फत वर्ग 10वा विषय इतिहास व राज्यशास्त्र या विषयाचे उत्तरासहित आज आपण सराव चाचणी परीक्षा 1 आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत। ही जी चाचणी परीक्षा 1 आहे ही एकूण 40 गुणांवर आधारित असून यासाठी वेळ दिलेला आहे 2 तास। तर मग सराव चाचणी परीक्षा 1 आपण उत्तरासहित पाहूया। त्यामधील प्रश्न पहिला अ जो आहे तो म्हणजे रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहून विधाने पुन्हा लिहा। हा प्रश्न 3 गुणांसाठी असून यामध्ये 3 विधाने विचारली जातील। त्यापैकी पहिले जे विधान आहे ते म्हणजे इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला टिंबटिंब असे म्हणतात। यासाठी पर्याय अ पुरातत्वज्ञ, ब भाषाशास्त्रज्ञ, क इतिहासकार व ड समाजशास्त्रज्ञ। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क इतिहासकार। त्यानंतर दुसरे जे विधान आहे ते म्हणजे भाऊसाहेबांची बखर या बखरीत टिंबटिंब लढाईचे वर्णन आहे। यासाठी पर्याय अ रायगडच्या, ब प्लासीच्या, क पानिपतच्या तिसऱ्या व ड वसईच्या। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क पानिपतच्या तिसऱ्या। त्यानंतर तिसरे जे विधान आहे ते म्हणजे भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार टिंबटिंब येथे आहे। यासाठी पर्याय अ दिल्ली, ब कोलकाता, क मुंबई आणि ड चेन्नई। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ दिल्ली। त्यानंतर प्रश्न पहिला ब जो आहे तो म्हणजे पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा। हा प्रश्न 3 गुणांसाठी असून यामध्ये 3 गट विचारले जातील। त्यामध्ये पहिला जो गट आहे तो म्हणजे लाल किल्ला, उदयपूर, जंतर मंतर, जयपूर, बद्रेश्वर मंदिर, तंजावर आणि कॅपिटल कॉम्प्लेक्स चंदीगड। तर यापैकी चुकीची जोडी जी आहे ती म्हणजे लाल किल्ला, उदयपूर। त्यानंतर दुसरा जो गट आहे तो म्हणजे हेरोडोटस ग्रीस, सीमा द बोवा जर्मनी, मायकेल फुको फ्रान्स आणि रेने देकार्त फ्रान्स। तर यापैकी चुकीची जोडी आहे ती म्हणजे सीमा द बोवा जर्मनी। त्यानंतर तिसरा जो गट आहे तो म्हणजे हू वेअर द सुधराज, वंचिताचा इतिहास, स्त्री पुरुष तुलना, स्त्रीवादी लेखन। त्यानंतर 3 द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 मार्क्सवादी इतिहास आणि 4 जेम्स ग्रँडफ वसाहतवादी इतिहास। तर यातील चुकीची जोडी जी आहे ती म्हणजे पर्याय क्रमांक 3 द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 मार्क्सवादी इतिहास। त्यानंतर प्रश्न दुसरा अ जो आहे तो म्हणजे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा। कोणतेही 2 उत्तर प्रश्न आपणास सोडवायचे आहेत। हा प्रश्न 4 गुणांसाठी असेल। त्यामध्ये प्रश्न पहिला जो आहे तो म्हणजे युरोपातील महत्त्वाचे विचारवंत। युरोपातील महत्त्वाचे 4 विचारवंत आपणास लिहायचे आहेत। त्यापैकी पहिले जे विचारवंत आहेत ते म्हणजे रेने देकार्त, त्यानंतर दुसरे विचारवंत जॉर्ज विल्यम फेडरिक हेगेल, त्यानंतर तिसरे जे विचारवंत आहेत ते म्हणजे व्हॉल्टियर आणि चौथे जे विचारवंत आहेत ते म्हणजे लिओपोल्ड व्हॅन रांके। त्यानंतर दुसरी जी कृती आहे ती आपण पाहूया। दुसरी कृती राष्ट्रवादी इतिहासकार। त्यामध्ये पहिले जे आहे ते म्हणजे महादेव गोविंद रानडे, त्यानंतर 2 रामकृष्ण गोपाळ भांडारकर, त्यानंतर 3 विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि त्यानंतर चौथे जे राष्ट्रवादी इतिहासकार आहेत ते म्हणजे विनायक दामोदर सावरकर। त्यानंतर तिसरी जी कृती आहे ती म्हणजे भारतातील जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळे। तर त्यामध्ये 1 अजिंठा व वेरुळलेणी, त्यानंतर 2 खजुराहो येथील मंदिर, त्यानंतर 3 ताजमहाल आणि त्यानंतर चौथे जे जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळ आहे ते म्हणजे कोणार्कचे सूर्य मंदिर। त्यानंतर प्रश्न दुसरा ब जो आहे तो म्हणजे टिपा लिहा। कोणतेही 2 टिपा आपणास लिहायचे आहेत। हा प्रश्न 4 गुणांसाठी आहे। त्यामधील पहिली जी टिप आहे ती म्हणजे मायकेल फुको। तर याचे उत्तर 1
मायकेल फुको हा 20व्या शतकात होऊन गेलेला प्रसिद्ध फ्रेंच इतिहासकार होता. त्यानंतर 2 त्याने आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ लिहिला. त्यानंतर 3 त्याने इतिहासातील स्थित्यांतरांचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला. 4 पूर्वीच्या इतिहासकारांनी विचारात न घेतलेल्या मनोविकृती, वैदिक शास्त्रे, तुरुंग व्यवस्था यासारख्या विषयांचा त्याने इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार केला. अशा प्रकारे पहिली टीप आपण लिहिली. त्यानंतर दुसरी जी टीप आहे ती म्हणजे अभिलेखागार. तर याचे उत्तर: 1 ऐतिहासिक दस्तावेज ज्या ठिकाणी जतन करून ठेवलेले असतात त्या ठिकाणास अभिलेखागार असे म्हणतात. त्यानंतर 2 अभिलेखागारामध्ये महत्त्वाची जुनी कागदपत्रे, दप्तरे, जुने चित्रपट, जागतिक करारांचे ऐवज इत्यादी जतन करून ठेवले जाते. त्यानंतर 3 अभिलेखागारामुळे मूळ कागदपत्रांचे संदर्भ मिळतात. तत्कालीन ऐतिहासिक घटनांचा आपणास अभ्यास करता येतो. त्याचबरोबर तत्कालीन भाषा, लिपी यांचा शोध घेता येतो. त्याचबरोबर कालगणना पण करता येते. ऐतिहासिक वारसा पुढच्या पिढ्यांना हस्तांतरित करता येतो. त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे भारताचे दिल्ली येथील राष्ट्रीय अभिलेखागार हे आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार आहे. त्याचबरोबर भारतातील प्रत्येक राज्याचे स्वतःचे स्वतंत्र असे अभिलेखागारही आहेत. त्यानंतर तिसरी जी टीप आहे ती म्हणजे मराठीतील बखरी. तर याचे उत्तर: प्रामुख्याने मराठी शाहीत बखरी लिहिल्या गेल्या. त्यामध्ये 1 कृष्णाजी अनंत सभासद याने लिहिलेल्या सभासद बखरीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती आपणास मिळते. त्याचबरोबर 2 भाऊसाहेबांची बखर या बखरीतून पानिपतच्या 3ऱ्या लढाईचे वर्णन आपणास वाचावयास मिळते. त्याचबरोबर 3 पानिपतची बखर अशी एक स्वतंत्र बखरही पानिपतच्या लढाईवर आहे. त्याचबरोबर 4 होळकरांचे घराणे व त्यांचे मराठा सत्तेतील योगदान सांगणारी होळकरांची कैफियत ही एक बखर आहे. अशा रीतीने शूरवीरांच्या पराक्रमावर त्याचबरोबर लढायावर लिहिलेल्या अनेक बखरी ऐतिहासिक साहित्यात आपणास आढळून येतात आणि या बखरी इतिहास लेखनासाठी महत्त्वाची लिखित साधने आहेत. त्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे तो म्हणजे पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. कोणतेही 2 विधाने आपणास सहकारण स्पष्ट करावयाचे आहेत. हा प्रश्न 4 गुणांसाठी असेल. त्यापैकी पहिले जे विधान आहे ते म्हणजे बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. तर याचे उत्तर: कारण नंबर 1 ऐतिहासिक साहित्यात फारसी ग्रंथ, ताम्र, शिलालेख, कागदपत्रे, नाणी, प्रवास वर्णने इत्यादी साधनांबरोबर ऐतिहासिक बखरींचाही समावेश होतो. त्यानंतर 2 बखरीत शूर योद्ध्यांचे गुणगान असते. ऐतिहासिक घडामोडी आणि युद्धांची वर्णने असतात. त्याचबरोबर 3 थोर पुरुषांची चरित्रे आणि त्या काळातील नगरांची वर्णने असतात. त्याचबरोबर 4 तत्कालीन सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक जीवनाचे चित्र रंगवलेले असते. ही वर्णने इतिहास लेखनाला उपयुक्त ठरतात. म्हणून बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. त्यानंतर दुसरे जे विधान आहे ते म्हणजे जागतिक वारसाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्को द्वारा जाहीर केली जाते. तर याचे उत्तर: 1 पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृती, परंपरा हा आपल्या सांस्कृतिक वारसा असतो. त्याचबरोबर 2 त्याविषयी आपल्या मनात आपुलकी असते. 3 हा वारसा पुढील मानवी पिढ्यांच्या हितासाठी जपणे व त्यांचे संवर्धन होणे गरजेचे असते. त्याचबरोबर 4 काळाच्या ओघात हा ठेवा नामशेष होऊ नये आणि त्यांचे जतन कसे करावे याच्या दिशादर्शक तत्वांच्या आधाराने जागतिक वारसाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे व परंपरा याची यादी युनेस्को या जागतिक संघटनेकडून जाहीर केली जाते. त्यानंतर तिसरे जे विधान आहे ते म्हणजे स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. तर याचे उत्तर: 1 इतिहास लेखनात पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव होता. सीमा द बोवा या फ्रेंच विदुषीने इतिहास लेखनात स्त्रीवादी भूमिका मांडली.
त्यानंतर 2 स्त्रीवादी इतिहास लेखनात स्त्रियांचा समावेश केला गेला. त्यानंतर 3 इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला. 4 सीमा द बोवा यांच्या या स्त्रीवादी भूमिकेमुळे स्त्रियांशी संबंधित नोकरी, ट्रेड युनियन, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन यांच्याशी निगडीत विविध पैलूवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न 4. त्यामध्ये दिलेल्या उताराचे वाचन करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. हा प्रश्न 4 गुणांसाठी असेल. यामध्ये आपण हा उतारा निवडलेला आहे. या उतार्यावर आधारित जे प्रश्न आहेत ते आपण पाहू. यामधील पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय कोठे सापडले व ते कोणी शोधले. तर याचे उत्तर 1 जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय मेसोपोटेमियातील ऊर या शहरात सापडले. त्यानंतर 2 ब्रिटिश पुरातत्वज्ञ सर लिओनार्डो उलिंग यांना ऊर या प्राचीन शहराचे उत्खनन करताना या संग्रहालयाचा शोध लागला. त्यानंतर दुसरे जे प्रश्न आहे तो म्हणजे हे संग्रहालय कोणी बांधले होते. तर याचे उत्तर मेसोपोटेमिया राज्याची राजकन्या एनेगॉल्डी हिने ऊर येथील हे संग्रहालय बांधले होते. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे या संग्रहालयाचा विशेष कोणता होता. तर याचे उत्तर या संग्रहालयात सापडलेल्या प्राचीन वस्तूसोबत त्या वस्तूचे सविस्तर वर्णन करणाऱ्या मातीच्या वाटिका म्हणजेच अक्षरे कोरलेल्या मातीच्या पाट्या होत्या. हा या संग्रहालयाचा विशेष होता. त्यानंतर दीर्घोत्तरी प्रश्न म्हणून ओळखला जाणारा प्रश्न 5वा पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2 प्रश्नाचे आपणास उत्तरे लिहायचे आहेत. हा प्रश्न 6 गुणांसाठी असेल. त्यापैकी प्रश्न पहिला जो आहे तो म्हणजे स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय. तर याचे उत्तर 1 स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय. त्यानंतर 2 इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचा प्रभाव अधिक होता म्हणून त्यावर पुनर्विचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करावा अशी भूमिका फ्रेंच विदुषी सीमा द बोवा हिने मांडली. त्यानंतर स्त्रीवादी इतिहास लेखन हा विचार स्वीकारला गेला. 4 स्त्रियांशी संबंधित नोकऱ्या, रोजगार, ट्रेड युनियन, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन, स्त्री संस्था या सर्वावर सविस्तर संशोधन सुरू झाले. त्यानंतर 5 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला. या दृष्टिकोनाला स्त्रीवादी इतिहास लेखन असे म्हणतात. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे वंचिताच्या इतिहास लेखनातील फुले आंबेडकर यांचे कार्य स्पष्ट करा. तर याचे उत्तर 1 समाजातील दुर्लक्षित समूहाच्या लोकपरंपरेचा इतिहास म्हणजेच वंचिताचा इतिहास होय. या वंचिताच्या इतिहासाचा विचार 19व्या-20व्या शतकात महात्मा फुले व डॉक्टर आंबेडकर यांनी आपल्या लिखाणात मांडला. त्यानंतर 2 गुलामगिरी या ग्रंथात महात्मा फुले यांनी समाजातील शूद्रातिशूद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखविला. त्यानंतर 3 धर्माच्या, जातीच्या आणि परंपरांच्या नावाखाली होणारे स्त्रियांचे आणि शूद्रांचे शोषण कसे होते हे दाखवून दिले. 4 भारताच्या राजकीय व सांस्कृतिक जडणघडणीतील महत्त्वाचा वाटा असूनही भारताच्या वसाहतवादी आणि राष्ट्रवादी इतिहास लेखनात त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले हे डॉक्टर आंबेडकरांनी दाखवून दिले. 5 दलितावरील अन्याय हाच विषय त्यांच्या सर्व लेखनाचा गाभा होता आणि हू वेर द शूद्राज आणि द अनटचेबल्स हे त्यांचे 2 ग्रंथ वंचिताच्या इतिहासावरच आहेत. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे भारताच्या सांस्कृतिक वारसांचे जतन कोणाकडून केले जाते. तर याचे उत्तर भारताला लाभलेला सांस्कृतिक वारसांचे जतन आणि संवर्धन वेगवेगळ्या पातळ्यावर केले जाते. त्यामध्ये 1 प्रामुख्याने भारत सरकारचे पुरातत्व खाते हे जतनाचे कार्य करीत असते. 2 प्रत्येक राज्याची पुरातत्व खातेही
हे काम करीत असतात. 3. इंटॅक ही संस्था ही स्वयंसेवी संस्था 1984 पासून हे काम करीत आहे. 4. देशभरातील अनेक सामाजिक संस्था, त्याचबरोबर स्थानिक शासन संस्था आणि इतिहासप्रेमी लोक सांस्कृतिक वारसांचे जतन करताना दिसतात. 5. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसाचे जतन करण्यात त्या विषयातील जाणकार व तज्ज्ञ तसेच स्थानिक लोक यांचे सहकार्य होत असते. त्यानंतर प्रश्न 6वा जो आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. हा प्रश्न 2 गुणांसाठी असेल. त्यामधील जे पहिले विधान आहे ते म्हणजे महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी टिंबटिंब टक्के जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. यासाठी पर्याय अ 25%, ब 30%, क 40% व ड 50%. तर त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड 50%. त्यानंतर दुसरे जे विधान आहे ते म्हणजे भारतात टिंबटिंब पद्धती अस्तित्वात आहे. यासाठी पर्याय अ एकपक्ष, ब द्विपक्ष, क बहुपक्ष आणि ड पक्षविहीन. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क बहुपक्ष. त्यानंतर प्रश्न 7वा जो आहे तो म्हणजे पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. कोणतेही 2. हा प्रश्न 4 गुणांसाठी असेल. त्यामध्ये पहिले जे विधान आहे ते म्हणजे निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करते. तर याचे उत्तर हे विधान बरोबर आहे. कारण 1. त्यामुळे निवडणुका खुल्या वातावरणात व निपक्ष पद्धतीने घेता येतात. 2. निवडणुकीच्या काळात गैरप्रकारांना आळा घालता येतो. 3. धाकधडक, दहशत यांच्यापासून सामान्य मतदाराला दिलासा मिळून तो मुक्तपणे मतदान करू शकतो. म्हणून निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करतो. त्यानंतर दुसरे जे विधान आहे ते म्हणजे माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे. तर याचे उत्तर हे विधान चूक आहे. कारण 1. लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी आणि नागरिक व शासन यांचा परस्परावरील विश्वास वाढविण्यासाठी शासन काय करीत आहे हे नागरिकांना माहीत असणे आवश्यक असते. त्यानंतर 2. पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही चांगल्या शासनाची गुणवैशिष्ट्य या अधिकारामुळे प्रत्यक्षात येतात. त्यानंतर 3. शासनाचे व्यवहार अधिक खुले होण्यास या कारभारामुळे मदत झाली. म्हणून माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झालेली आहे. त्यानंतर तिसरे जे विधान आहे ते म्हणजे संविधानाचे स्वरूप हे एखाद्या जिवंत दस्तावेजाप्रमाणे असते. तर उत्तर हे विधान बरोबर आहे. कारण 1. संविधान हे लिखित स्वरूपात असले तरी ते ग्रंथात बंद झालेले नसून ते प्रवाही असते. 2. संविधानात बदलत्या परिस्थितीनुसार बदल करण्याचा अधिकार संसदेला असतो. 3. संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का न लावता जनतेच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी संसद असे बदल करू शकते. संविधानाच्या या प्रवाही गुणधर्मामुळेच त्याचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तावेजाप्रमाणे असते. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न 8वा अ. पुढील संकल्पना स्पष्ट करा. कोणतीही 1. हा प्रश्न 2 गुणांसाठी असेल. तर त्यामधील पहिली जी संकल्पना आहे ते म्हणजे सत्तेची विकेंद्रीकरण. तर याचे उत्तर 1. देशाच्या सत्तेचे अनेक प्रकारे विभाजन होणे म्हणजे सत्तेची विकेंद्रीकरण होय. त्यानंतर 2. हुकुमशाही आणि लष्करशाहीत सत्ता एका व्यक्तीच्या किंवा गटाच्या हाती केंद्रित झालेली असते. 3. लोकशाही व्यवस्थेत मात्र सत्तेचे केंद्र शासन, राज्य शासन व स्थानिक शासन संस्था यात विभाजन होते. सत्तेचे विकेंद्रीकरण होणे हा लोकशाहीचा गाभा असतो. त्यानंतर 4. लोकशाही विकेंद्रीकरणामुळे सत्तेच्या गैरवापराला आळा बसतो. तसेच सामान्य जनतेला सत्तेत सहभागी होण्याची अधिक संधी मिळते आणि खरीखुरी लोकशाही प्रत्यक्षात येते. त्यानंतर दुसरी जी संकल्पना आहे ती म्हणजे निवडणूक आयोग. तर याचे उत्तर 1.
लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी ठराविक कालावधीनंतर निवडणुकांची गरज असते। या निवडणुका खुल्या वातावरणात घेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असावी। त्यानंतर 2 या विचाराने संविधानाने कलम 324 अन्वये भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती केली। या यंत्रणेत एक मुख्य आयुक्त व अन्य 2 निवडणूक आयुक्त असून त्यांची राष्ट्रपतीकडून नेमणूक होते। त्यानंतर 3 या तिन्ही आयुक्तांचा दर्जा व अधिकार समान असतात। निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यापासून ते निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यापर्यंत निवडणुकीची सर्व प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या नियंत्रणाखाली चालते। त्याचबरोबर निवडणूक आयोगाकडे स्वतःचा स्वतंत्र असा कर्मचारी वर्ग नसतो। त्यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचारी व शिक्षक यांच्या मदतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाते। आयोगाच्या खर्चासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद सुद्धा केलेली असते। त्यानंतर प्रश्न 8वा ब जो आहे तो म्हणजे सूचनेनुसार कृती करा कोणतीही एक। हा प्रश्न 2 गुणांसाठी असेल। त्यामध्ये पहिली जी कृती आहे ती म्हणजे लोकप्रतिनिधीचे गुणवैशिष्ट्य। आपणास लोकप्रतिनिधीचे 4 गुणवैशिष्ट्य सांगावायचे आहेत। त्यापैकी पहिले जे गुणवैशिष्ट्य आहे ते म्हणजे प्रामाणिक व चारित्र्यवान। त्यानंतर दुसरे जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कार्यक्षम। त्यानंतर तिसरे वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे विश्वासू व नम्र। आणि त्यानंतर चौथे जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे जनतेची कदर करणारा। लोकप्रतिनिधींची गुणवैशिष्ट्य प्रामाणिक व चारित्र्यवान, कार्यक्षम, विश्वासू व नम्र आणि जनतेची कदर करणारा। त्यानंतर दुसरी जी कृती आहे ती म्हणजे महिलांच्या स्वातंत्र्यासाठी व विकासासाठी झालेले कायदे। त्यामध्ये पहिला जो कायदा आहे तो म्हणजे वडिलांच्या व पतीच्या संपत्तीत महिलांना समान वाटा। त्यानंतर दुसरा जो कायदा झाला तो म्हणजे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा। त्यानंतर तिसरा जो कायदा झाला तो म्हणजे हुंडा प्रतिबंधक कायदा। आणि चौथा जो आहे तो म्हणजे घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा। अशा प्रकारे महिलांच्या स्वातंत्र्यासाठी व विकासासाठी झालेले कायदे। त्यानंतर प्रश्न 9वा जो आहे तो म्हणजे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा कोणतीही एक। हा प्रश्न 2 गुणांसाठी असेल। त्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे निवडणूक आयोगाची कार्य स्पष्ट करा। तर याचे उत्तर निवडणूक आयोगाला पुढील कार्य पार पाडावी लागतात। त्यामध्ये 1 मतदार याद्या तयार करण्याचे व त्या अद्ययावत करण्याचे काम निवडणूक आयोगांना करावे लागते। त्याचबरोबर 2 निवडणुकांचे वेळापत्रक आणि निवडणुकींची प्रक्रिया यांचे नियोजन करणे। 3 उमेदवारांच्या अर्जाची छाननी करणे। 4 निवडणुका घेणे व त्यासंबंधी सर्व कामे करणे। आणि 5 राजकीय पक्षांना मान्यता देणे वा मान्यता रद्द करणे। आणि 6 निवडणुकीसंबंधीतील सर्व वाद वा तक्रारींचे निराकरण करणे। ही सर्व कार्य निवडणूक आयोगांना पार पाडावी लागतात। त्यानंतर प्रश्न दुसरा जो आहे तो म्हणजे मतदाराचे वय 21 वर्षावरून 18 वर्षे केल्यामुळे कोणते परिणाम झाले। तर याचे उत्तर भारतीय संविधानाने सर्व स्त्री पुरुष नागरिकांसाठी मतदानासाठी वयोमर्यादा किमान 21 वर्ष पूर्ण अशी ठेवली होती। परंतु ही मर्यादा 18 वर्ष करण्यात आल्याने झालेले परिणाम त्यामध्ये 1 युवा वर्गाला राजकीय अधिकार लवकर प्राप्त झाले। त्यानंतर 2 आपले प्रतिनिधी कसे असावेत याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार युवा वर्गाला मिळाला। 3 यामुळे भारतीय लोकशाहीची व्याप्ती वाढून ती जगातील सर्वात मोठी लोकशाही बनली। 4 या निर्णयामुळे भारतीय लोकशाही अधिक परिपक्व बनली। युवा वर्गाच्या राजकीय जाणीवा अधिक प्रगल्भ होण्यास मदत झाली। तर मित्रहो, अशा प्रकारे आज आपण इयत्ता 10वी सराव परीक्षा 1 आपण उत्तरासहित पाहिलेले आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।